नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत, श्री विश्वार्पण आयुर्वेद मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या कामासोबत आपल्याला आपल्या शरीराची तेवढीच काळजी घ्यावी लागते। त्यातल्या त्यात चेहऱ्याची जरा आपण जास्तच काळजी घेतो आणि घ्यायलाही हवी, कारण आपला चेहरा हीच आपली ओळख असते। यासाठी आपण कोणीतरी सांगितलेलं स्किन केअर रुटीन फॉलो करत असतो किंवा बाजारात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरत असतो। एवढं सगळं फॉलो करूनही आपल्याला काही जणांमध्ये वांगाची डाग हे दिसायला लागतात। यालाच मेलास्मा किंवा हायपर पिगमेंटेशन असेही म्हणतात। बरेच रुग्ण असे विचारतात की आयुर्वेदामध्ये वांगाचा उल्लेख आलेला आहे का आणि वांग हे पूर्णपणे जातं का? तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होय असं आहे। आयुर्वेदामध्ये वांगाचा उल्लेख क्षुद्र रोगांमध्ये आलेला आहे। तसेच वांग हे पूर्णपणे जाते, परंतु त्यासाठी तुम्हाला सतत काही दिवस प्रयत्न करावे लागतात, त्यावेळेस वांग हे पूर्णपणे जातात। सर्वप्रथम वांग का येतं ते आपण बघूयात। आधुनिक मतानुसार मेलॅनोसाइट्समुळे आपल्या शरीरात रंगद्रव्य निर्माण होते। या मेलॅनोसाइट्सच्या अतिरिक्त स्रवणामुळे हायपर पिगमेंटेशन होते। आयुर्वेदानुसार अतिशोक किंवा अतिक्रोध केल्यामुळे वात व पित्त हे दूषित होऊन वांगाची निर्मिती होते। तसेच डिलिव्हरी नंतर वांगाची उत्पत्ती होते। तुम्ही सतत उन्हामध्ये काम करत असाल तरीही वांगाची उत्पत्ती होते। शरीरामध्ये वृक्षता वाढली असता वात वाढल्या असल्यास वांगाची उत्पत्ती होते आणि वात वाढल्यामुळे शरीरावर इतर ठिकाणी कुठेही काळवंडलेपणा आल्यास त्यास निरिका असे म्हणतात आणि चेहऱ्यावर आल्यास त्याला वांग असे म्हणतात। वांगाचे आयुर्वेदामध्ये काही प्रकार पण सांगितलेले आहे। ते वात पित्त कफ यानुसार सांगितलेले आहे। वाताचं जे वांग असतं त्यामध्ये रुक्षता, खरखरीतपणा तसेच जास्त काळवंडलेपणा असतो। पित्ताचं असेल तर त्यामध्ये लालसरपणा येऊन छोटे छोटे फुटकुळ्या येतात। तसेच कफाचं वांग असेल तर त्यामध्ये थोडीशी इचिंग आपल्याला जाणविते। पांढरे व काळे असे मिश्रित डाग आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात। या वांगाचा इतर आपल्याला काही त्रास नसला तरीही ते दिसायला फार विचित्र दिसतं, त्यामुळे आपला आत्मविश्वास हा कमी होतो, आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो। त्यामुळे वांग आपल्याला हे पूर्णपणे घालवायचे असते आणि हे वांग घालवण्यासाठी आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोपे उपाय सांगणार आहेत। ते तुम्ही सतत 21 दिवस केले तर तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळेल। सर्वप्रथम जाईच्या पाल्याच्या रसामध्ये हळकुंड हे उगाळून लावावे। यामधील हळकुंड जो आहे तो वर्णगुणाचा आहे, त्यामुळे तिथला रंग सुधारतो आणि काळवंडलेपणा दूर होण्यास मदत होतो। दुसरा उपाय म्हणजे मोहरीचे तेल त्या ठिकाणी लावावे। मोहरीचे तेल हे फक्त रात्रीच वापरावे, कारण मोहरीचे तेल हे उष्ण असतं। तुमची प्रकृती ही उष्ण गुणाची असेल तर तुम्ही मोहरीचे तेल वापरू नये। तिसरा उपाय, कच्च्या दुधामध्ये जायफळ हे उगाळून लावावी। तसेच चौथा उपायामध्ये तुरटी, सगळ्यांना माहिती असते तुरटी किंवा फिटकरी आपण त्याला म्हणतो, ती उगाळून नियमितपणे तुम्ही त्या वांगाच्या डागावर लावल्यास वांगाचे डाग हे पूर्णपणे जाण्यास मदत होते। याबरोबरच तुम्हाला तुमची जीवनशैली सुद्धा सुधारायची आहे। सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, आहारामध्ये घरचे ताजे सकस अन्न खावे, बाहेरचे जंक फूड, बेकरीचे पदार्थ हे अन्न पदार्थ किंवा शिळे पदार्थ टाळावे।